आपल्या परिवहन विभागामध्ये होते त्यांचं प्रतिमा कशी होती, IT विभागामध्ये तिथं असणारा जो सेक्रेटरी असतील त्यांनी त्यांच्याबद्दल काय कंप्लेन, लिखित कंप्लेन या अध्यक्षांच्या बद्दल त्यावेळेस 2023-22 त्यावेळेस दिली होती का, याचा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण का असंच चालत राहिलं तर कर्णिक घोटाळा 97 मध्ये तो झाला होता आणि त्यानंतर कधीही MPSC मध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, असं कुठंच चुकीची घटना घडली नव्हती. दुर्दैव असं 97 नंतर आता ही चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा 97 नंतर हा दुर्दैवाने MPSCचा पेपर फुटलाय. हे अतिशय दुर्दैव आहे आणि त्याचमुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की MPSC मध्ये हे जे काय घडले ते फार डेंजरस आहे. याच्यावर दखल सरकारला, आयोगाला आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पुढे आता हे बोलत असताना मुद्दा एवढाच आहे की आम्ही MPSC कडे म्हणजे आता एक तर तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही 2 वाजता भेटणार आहे. MPSCच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आम्ही MPSCच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्याचबरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंडपर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत. त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात. एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवसची परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात. एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. ऑफलाईनच परीक्षा व्हावी. कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. आणि हा जो घोळ झालाय हा घोळ त्या ठिकाणी शोधलाच गेला पाहिजे आणि हा जर शोधला गेला नाही, 10 दिवसामध्ये जर त्या ठिकाणी MPSC आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, याच्यावर तपास जर केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर हे MPSCला सुद्धा महागात पडेल, या शासनाला सुद्धा महागात पडेल. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर या विषयासाठी त्याच्याचबरोबर प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. तोही मुद्दा घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय घेऊन आणि अजून 1-2 विषय घेऊन आम्ही मुंबईत नाही तर पुण्यामध्ये एक फार मोठं आंदोलन नाही तर मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्या आधीच सरकारने जरासं हुशार व्हावं, आयोगाला हुशार व्हावं आणि या विषयाच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. नाहीतर नीट परीक्षेच्या बाबतीत काय झाले, हे नीट या सरकारला सरळ केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे MPSCच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातला युवा या सरकारला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तलाठी भरतीच्या बाबतीत जे आम्ही म्हणत होतो की पुरावे आहेत, पुरावे आम्ही देतो, तुम्ही द्या, आम्ही दिले, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना पुरावे दिले. पण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विभागाने सुद्धा त्या बाबतीत काही केलं नाही. त्यावेळेस जे महसूल मंत्री आहेत विखे पाटील साहेब त्यांनी तर आमच्यावर कारवाई करायचं सांगितलं, त्यांनी त्या बाबतीत केलं नाही. हा विषय गेला मॅटमध्ये आणि मॅटमध्ये हे सगळे विद्यार्थी गेल्यानंतर त्या मॅटली जो निकाल दिलाय त्यात 62 लोकांनी घोळ केलाय. हे मॅटली सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि हा आकडा वाढू शकतो. आणि मॅटली 3 महिन्याची मुदत ही सरकारला दिलेली आहे, त्यातले 2 महिने झालेत. ऑगस्ट एंडपर्यंत तलाठी भरतीचा विषय आहे. 10 लाख विद्यार्थी पेपरसाठी बसले होते. 150 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारने त्याच्यामधून त्या ठिकाणी कमवलेले आहेत. आणि त्याच्या TCS कंपनी होती, TCS वर सुद्धा मॅटली ताशेरे ओढलेले आहेत.
आणि आता ऑनलाईन परीक्षा घ्यावी यासाठी जो हट्ट सरकार करत आहे त्यात सुद्धा TCSच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यामुळे जे तलाठी भरती त्याचा निकाल त्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे अजून एका महिन्यात त्यांना द्यायचं तो एक मुद्दा, पण तो होऊस तर आम्ही थांबणार नाही. आम्ही या MPSC परीक्षेमध्ये हा जो घोटाळा झालेला आहे औषध परीक्षेच्या बाबतीत तिथं नक्कीच पुढच्या 10 दिवसामध्ये सरकारकडनं आयोगाकडनं जर आम्हाला स्पष्टीकरण आलं नाही तर या विषयासाठी ऑनलाईन ऑफलाईन परीक्षेसाठी प्राध्यापक भरती विषयासाठी आम्ही 100% रस्त्यावर पुढच्या 10 दिवसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये जो TET घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी होता 2018चा तो भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश ऑफिशियली केलेला आहे आणि त्याच्याचबरोबर अनेक वेळा मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर तो त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्याचे आणि क्रिस्टल या कंपनीचे फार जवळचे संबंध आहेत आणि बऱ्यापैकी त्याचे लाड त्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवले जातात आणि एक फार मोठ्या नेत्याचे आर्थिक व्यवहार हा माणूस त्या ठिकाणी बघतो. त्याचं नाव काय नाव सौरी का काहीतरी नाव आहे, अभिषेक, तो त्या ठिकाणी आहे. त्याच्याच बरोबर MPSCचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पास्ट बद्दल मी सांगितलं. ते नक्कीच पॉवरफुल अधिकारी आहेत, पण त्यांची पॉवर त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या पदामुळे येते याच्यापेक्षा ते कोणाचे तरी जवळ आहेत याच्यामुळे ती पॉवर आहे अशी चर्चा आहे. आणि मग तशी चर्चा असल्यामुळे त्या माणसाला असं वाटतं की तो जे करेल त्याला कुणी काय करू शकत नाही. असा जर चुकून अहंकार जो केंद्र सरकारला होता जो या युवांनी हाणून पाडला असाच जर आयोगाच्या प्रमुखाला चुकून असेल तर मग आयोगाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आयोगाला अडचण येते तेव्हा लाखो करोडो मुला मुलींच्या स्वप्नाला अडचण येऊ शकते, गरिबांना अडचण येऊ शकते. म्हणून म्हणतो या आयोगामध्ये जर असं काहीतरी घडत असेल 97 मध्ये एकदा घडलं, त्यानंतर आत्ता हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी घडत आहे. जर हे असं घडत असेल तर हे आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. कारण की MPSCतून चांगले चांगले अधिकारी होत असतात, लोकांची सेवा करत असतात. पैसे देऊन झालेला अधिकारी हा लोकांची सेवा कधी करत नसतो. जेवढे पैसे दिलेत त्याच्यापेक्षा 10 पट पैसे आपल्याला कसे कमवता येतील याचाच प्रयत्न तो करत असतो. तलाठी भरती हे सरळ परीक्षेच्या माध्यमातून झालेली भरती आहे. 40 लाख रुपये देऊन जर एखादा तलाठी झाला असेल तो पहिले 40 लाख वसूल करेल आणि मग लोकांच्या सेवेबद्दल त्या ठिकाणी विचार करेल. म्हणून हे जे काय पेपर लीक झाले पेपर फुटलेले आहेत आणि त्याचं मी सगळं सत्र TET पासून पार पोलीस भरतीपर्यंत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगितलेल्या आहे. हे या सरकारमध्ये फार चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहेत आणि मी फक्त आत्ताच सांगतोय असं नाही, आतापर्यंत या विषयामध्ये आम्ही बोलत आलेलो आहे. पण जेव्हा MPSCचा पेपर फुटला हे म्हणजे जागा होण्याची वेळ त्या ठिकाणी आली आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. नाही, विषय एवढाच आहे की आम्ही इथं काय सांगतोय आपल्याला की आता नाही पेपर फुटलाय, पेपर फुटलाय. ते जे कोणी अधिकारी होत नाही कोकाटे साहेब असतील, निंबाळकर साहेब असतील, हे सगळे असतील त्यावेळेस पेपर फुटला अशी चर्चा तर नव्हती. MPSCचा पेपर होत नव्हते असं आपण म्हणत असता तर कदाचित आपल्याला पुराव्या सकट आम्ही तिथे देऊ त्यांच्या काळामध्ये किती पेपर झाले किती. नाही, विषय असा असतो की हा पेपर जे काही आमच्याकडे पुरावे आलेले आहेत MPSCचा पेपर फुटत नाही अशी समज सगळ्यांची आहे आणि आत्ता तो पेपर फुटलाच